Dear friends, our next chapter is organism and population. एक ऑर्गॅनिझम दुसरा ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअल जो आहे त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि अशा अनेक एकाच टाईपच्या अनेक ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे पॉप्युलेशन. त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. हा एक ऑर्गॅनिझम झाला. अशा अनेक ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे पॉप्युलेशन. त्यानंतर एक पॉप्युलेशन असेल, समजा हे एक पॉप्युलेशन झालं, हे एक पॉप्युलेशन. त्यानंतर हे दुसरं पॉप्युलेशन. त्यानंतर एक थर्ड पॉप्युलेशन. These all populations in particular area forms community. एखाद्या एरियामध्ये अनेक पॉप्युलेशन्स जे आहेत त्यांनी मिळून काय तयार होते तर कम्युनिटी तयार होते. अनेक कम्युनिटी मिळून इकोसिस्टीम तयार होते. आणि अनेक इकोसिस्टीम मिळून बायोम तयार होईल. and finally many biomes forms biosphere. एक ऑर्गॅनिझम त्या एकाच टाईपचे ऑर्गॅनिझम मिळून बनवतात पॉप्युलेशन. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स in given area at given time, that is population. Many populations in particular area forms community. Many communities in particular area forms ecosystem. And many ecosystems forms biome. So biome is an aggregation of several communities. And many biomes forms a biosphere. अशा प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये सुरुवातीला आपण स्टडी करणार आहोत बायोम. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन, त्याच्या इंटरॅक्शन्स वगैरे यांचा स्टडी आपण करणार आहे. बायोम इज aggregation of several communities अनेक कम्युनिटीचं अनेक कम्युनिटीचं ॲग्रिगेशन होऊन तयार होतं एक बायोम. एक बायोम तयार होतं. सो बायोम इज नथिंग बट इट इज लार्ज साइज्ड
इकोसिस्टीम, एक मोठ्या आकाराची ती इकोसिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड क्लायमेट आहे, स्पेशलाइज्ड क्लायमेट अँड पर्टिक्युलर टाइप ऑफ फ्लोरा अँड फोना. फ्लोरा म्हणजे प्लांट्स, फोना म्हणजे ॲनिमल्स. त्या बायोममध्ये पर्टिक्युलर टाईपचे प्लांट्स आणि पर्टिक्युलर टाईपचे ॲनिमल असतात आणि त्या एरियाची साधारण क्लायमॅटिक कंडिशन जी आहे ती एक पर्टिक्युलर आहे. तर हे बायोम्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. बायोम्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. यापूर्वी किंवा या बायोममध्ये आपलं जे प्लॅनेट आहे, आपली जी पृथ्वी आहे, या सोलार सिस्टीम मध्ये मेन आहे सूर्य आणि या सूर्याभोवती बाकीचे 9 ग्रह आहेत. प्रत्येक ग्रह स्वतःभोवती पण फिरतोय आणि सूर्याभोवती पण प्रदक्षिणा घालतोय. सूर्याभोवती आणि स्वतःभोवती प्रत्येक जण प्रदक्षिणा घालतोय आणि त्याचा ड्युरेशन वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा ड्युरेशन वेगळा आहे. ही जी आपली पृथ्वी आहे, समजा हे पृथ्वी आहे, तर ही पृथ्वी या सूर्यापासून हा सूर्य आहे समजा, ही पृथ्वी थोडीशी काही दिवस या बाजूला टिल्ट झालेली असते आणि काही ड्युरेशनसाठी इकडं टिल्ट झालेली असते. या अर्थचं नेचर जर आपण पाहिलं, ही इट इज अर्थ रोटेट्स अराउंड द सन. सूर्याभोवती ही फिरत असते आणि पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये ती या बाजूला टिल्ट होते आणि पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये या बाजूला टिल्ट होते आणि त्याच्यामुळं इथं ॲन्युअल व्हेरिएशन्स निर्माण होतात. ॲन्युअल व्हेरिएशन्स निर्माण होतात. कशामध्ये? इन इंटेन्सिटी ऑफ लाईट. लाईटच्या इंटेन्सिटी किंवा इंटेन्सिटी आणि त्याचबरोबर टेम्परेचरचा ड्युरेशन. आणि त्यामुळं काय होतं तर दॅट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डिफरंट सीझन्स. त्यामुळं वेगवेगळे सीझन्स तयार होतात. त्यामुळं वेगवेगळे सीझन्स तयार होतात. आता अर्थचा जर आपण विचार केला तर इथं सेंटर या विषुववृत्त त्याला आपण सेंटर म्हणतो. या सेंटर पासून 20 डिग्री या दिशेनं नॉर्थ आणि 20 डिग्री साऊथ. हा जो 20 डिग्री हा जो पार्ट आहे, इकडं 20 डिग्री आणि इकडं 20 डिग्री, हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो ट्रॉपिकल. इकडं पण ट्रॉपिकल रिजन. ट्रॉपिकल रिजन मध्ये डेन्स फॉरेस्ट असतं. तिथं टेम्परेचर पण जास्त आहे आणि रेनफॉल पण भरपूर आहे आणि म्हणून
डेन्स फॉरेस्ट असलेला हा रिजन विषुववृत्ताच्या जवळपास जो 20 डिग्री एवढा एरिया आहे तो ट्रॉपिकल फॉरेस्टनी व्यापलेला आहे की जिथं टेम्परेचर पण जास्त आहे आणि रेनफॉल पण जास्त आहे, दोन्ही तिथं जास्त आहे. त्यानंतर त्याच्या पुढं आणखी 20 डिग्री म्हणजे हा 0 to 20, आता हे 20 to 40, 20 to 40 डिग्री इकडं आणि 20 to 40 डिग्री इकडं. हा जो पार्ट आहे याला आपण सब ट्रॉपिकल म्हणतो. दुसऱ्या कलरनं मी दाखवतो. सब ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, दोन्हीकडं सब ट्रॉपिकल आहे. आता या विषुववृत्तापासून जसं आपण पोलकडं जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी 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 होत जात आहे. जेवढं टेम्परेचर ट्रॉपिकल रिजनमध्ये आहे, समजा ट्रॉपिकल रिजनचा आपण विचार केला, समजा या ट्रॉपिकल रिजनमध्ये 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर असेल, तर सब ट्रॉपिकल रिजनमध्ये त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर आहे. फॉर एक्झाम्पल 17 to 25 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान टेम्परेचर असेल आणि तिथं थोडासा रेनफॉल कमी आहे, टेम्परेचर तर कमीच आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे टेम्परेट, म्हणजे 40 ते 60 डिग्री. हा भाग कसा आहे? टेम्परेट. टेम्परेट फॉरेस्ट या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथं टेम्परेचर जे आहे ते 7 to 17 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर असलेला हा पार्ट आपल्याला जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इकडं मग हा पोल आहे, इकडं आर्टिक आणि इकडं अंटार्क्टिक, हे पोल्स आहेत. आणि या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते -30 डिग्री सेंटीग्रेड पासून ते मग त्याच्यामध्ये काय 7 डिग्री सेंटीग्रेड या दरम्यान असेल किंवा -30 पासून थोडंसं प्लसमध्ये कधीतरी असेल टेम्परेचर. आणि इथं फक्त बर्फ 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 आहे. तर ही जी पृथ्वी आहे तिच्यामध्ये आता ही पृथ्वी थोडीशी अशी टिल्ट झालेली आहे. मी डायग्राम परत तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दाखवतो. समजा दिस इज द अर्थ and this is the sun. इथं इक्वेटर आहे, इक्वेटर आहे. आता इक्वेटर काढताना इकडं आता टिल्ट झाली आहे तसं गृहीत धरलं आपण, तर हे इक्वेटर असं काढावं लागेल. त्याच्यानंतर हे 20 डिग्री जे आहे ते असं ट्रॉपिकल, हे ट्रॉपिकल. त्यानंतर सब ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल. त्याच्यानंतर टेम्परेट, टेम्परेट आणि पोल्स. आता सूर्याचे जे रॅडिएशन्स आहेत हे रॅडिएशन्स इथं
या भागामध्ये सूर्याचे रॅडिएशन्स, सोलार रेडिएशन सरळ पडतात आणि त्यामुळं या भागामध्ये मॅक्झिमम सनलाईट अवेलेबल आहे आणि त्यामुळं या भागामध्ये डेन्स फॉरेस्ट आहे. डेन्स फॉरेस्ट आहे. जसं जसं आता इकडच्या भागामध्ये झालं तर सूर्याचे रॅडिएशन्स जे आहेत, सूर्याचे रॅडिएशन्स थोडेसे इथं दूर झाला भाग थोडंसं आणखी, त्यामुळं टेम्परेचर आणखी कमी आणि इकडं आणखी टेम्परेचर कमी होतं आणि इकडचा भाग जो आहे तो पृथ्वी अशी रोटेट होणार आहे, अशी रोटेट होणार आहे. त्यामुळं या भागामध्ये 6 महिने अंधार असेल, या भागामध्ये 6 महिने दिवस असेल आणि अशी टिल्ट झाल्यानंतर पुन्हा 6 महिने अंधार 6 महिने दिवस. आपल्या जगात असे काही देश आहेत की तिथं 6 महिने दिवस आणि 6 महिने अंधार ही परिस्थिती पाहायला मिळते. तर ती टिल्ट झाल्यामुळं अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झालेली आहे. अशा प्रकारची सिच्युएशन तिथं निर्माण झालेली आहे. तर याच्यामुळं काय झालंय तर टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन म्हणजेच यामध्ये 2 मेजर फॅक्टर फार मोठा परिणाम पृथ्वीवरती करतात. एक म्हणजे प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन मध्ये आपण रेनफॉल घेतो किंवा स्नो, बर्फही घ्यावा लागेल किंवा रेनफॉल घ्यावा लागेल. आणि टेम्परेचर, हे 2 मोठा परिणाम करतात आणि त्याच्यावरूनच वेगवेगळे सीझन तयार झालेले आहेत. त्याच्यावरूनच वेगवेगळे सीझन तयार झालेले आहेत. म्हणजे जे याच्यावरती परिणाम करणारे घटक आहेत त्याच्यामध्ये ॲन्युअल प्रेसिपिटेशन असेल, त्याच्यामध्ये असणारे व्हेरिएशन, त्याच्यामध्ये असणारे व्हेरिएशन. आता प्रेसिपिटेशन म्हटलं तर रेन प्लस स्नो, बर्फ आणि पाऊस दोन्ही घ्यावा लागेल. आणि त्याचबरोबर व्हेरिएशन इन टेम्परेचर, टेम्परेचरमध्ये असणारे व्हेरिएशन्स. आणि यामुळं वेगवेगळे सीझन्स बनलेले आहेत आणि त्यामुळंच वेगवेगळे दे फॉर्म्स डिफरंट टाइम्स ऑफ बायोम्स ऑल्सो. त्यामुळंच वेगवेगळे बायोम्स सुद्धा बनलेले आहेत. मग दे फॉर्म्स, दे अकाउंट्स, इट अकाउंट्स और अकाउंट्स द फॉर्मेशन ऑफ different types of biomes. त्यामुळं वेगवेगळे बायोम्स तयार होतात. जसं ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट एक महत्त्वाचा बायोम आहे. त्याच्यानंतर डेझर्ट हा एक बायोम आहे. त्यानंतर ग्रासलँड, जिथं फक्त गवत आहे, मोठे प्लॅन्ट नाही कारण रेनफॉल कमी आहे, तो एक बायोम आहे. त्याच्यानंतर टुंड्रा बायोम आहे. पोलार पार्ट जो आहे त्या भागामध्ये नुसता बर्फ आहे, तिथं काहीच नाही आहे, दुसरे कुठले प्लॅन्ट नाहीत, मॉस आणि लायकेन्स आहेत. त्या ठिकाणी टुंड्रा बायोम आहे. त्याचबरोबर कोनिफर्स आहेत. जरा रेनफॉल कमी आहे, परंतु टेम्परेचर इथं आणखी कमी होत आहे. त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कोनिफर्स आढळतात.
त्याचबरोबर टेम्परेट फॉरेस्ट आहे, टेम्परेट फॉरेस्ट आहेत. असे वेगवेगळे बायोम्स 1 2 3 4 5 6 बायोम्स, मेजर बायोम्स या जगामध्ये तयार झालेले आहेत. आणि हे तयार करण्यामध्ये ॲन्युअल प्रेसिपिटेशन तिथं किती आहे, म्हणजे किती पाऊस पडतो किंवा बर्फ पडतो, हा एक पार्ट. आणि टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन किती आहे, हा एक पार्ट. आणि या दोन्हीमुळं या जगामध्ये वेगवेगळे 6 मेजर बायोम्स तयार झालेले आहेत. आणि ते 6 बायोम्स आपण आता इथं विचारात घेऊ. या ग्राफच्या सहाय्यानं आपण हे 6 मेजर बायोम्स आता विचारात घेऊ. हे जे बायोम्स आहेत, आता बघा या बाजूनं एक्स ॲक्सिसला आपण काय केलंय, मीन ॲन्युअल प्रेसिपिटेशन, म्हणजे ॲन्युअल एक आपण मीन काढलाय, वर्षभरात एकूण पाऊस किती पडतो त्याचा मीन काढलेला आहे. ॲन्युअल प्रेसिपिटेशन, पाऊस किंवा बर्फ. आणि मीन ॲन्युअल टेम्परेचर, या दोघांचा विचार करून आपण हे बायोम्स वेगवेगळे कसे होतात त्याचा इथं स्टडी करणार आहोत. तर या ग्राफमध्ये आपण जर पाहिलं तर आता या बाजूनं काय झालंय, 50 100 150 200 250 पाऊस पडतोय, एवढा मोठा पाऊस पडतोय. पाऊस किती पडतोय ह्याचं इकडं घेतलेलं आहे. आणि टेम्परेचर -15 -10 -5 0 पुन्हा प्लस काय असेल ते. आता इथं जर पाहिलं तर 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान आणि ॲन्युअल रेनफॉल जिथं जास्त आहे 400 पर्यंत आहे. तर हा सर्वात मोठा रिजन आपल्याला जो दिसतो तो कुठं आहे, ॲक्च्युली विषुववृत्ताच्या जवळपास असलेला एरिया आहे. आणि त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. त्याला आपण ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. त्याच्यानंतर दुसरा रेनफॉल थोडासा कमी आहे, पाऊस थोडासा कमी आहे. आणि टेम्परेचर त्याच्यापेक्षा आणखी थोडं कमी आहे, टेम्परेचर आणखी कमी आहे. हा जो रिजन आपल्याला जगात काही ठिकाणी पाहायला मिळतो त्याला आपण म्हणतो टेम्परेट फॉरेस्ट. त्याला आपण म्हणतो टेम्परेट फॉरेस्ट. त्याच्यानंतर बघा हा पाऊस आणि टेम्परेचर साधारण इथं या दरम्यानचं टेम्परेचर, कोनिफर्स सिमलाचा एरिया बघा, सिमलाचा जो एरिया आहे तो कोनिफर्स मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसतात. तर असे कोनिफर्स असलेलं जे फॉरेस्ट आहे की इथं टेम्परेचर आणखी कमी आहे, टेम्परेचर आणखी कमी होत चाललंय. आणि प्रेसिपिटेशन जे आहे ते आता इकडं प्रेसिपिटेशन जे आहे ते मीडियम आहे. अशा या फॉरेस्टला आपण म्हणतो कोनिफर्स. त्याला आपण कोनिफेरस फॉरेस्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर आणखी आता पाऊस कमी, म्हणजे पाऊस कमी आणि टेम्परेचर वाढणार असे रिजन्स आपल्याला इथं 2 स्टडी करायचे आहेत. जसं हा रिजन विचारात घेतला तर तिथं आणखी रेनफॉल कमी आहे, पाऊस कमी आहे. इथं पावसाचं प्रमाण आणखी कमी होत गेलंय आणि टेम्परेचर मात्र वाढत गेलेलं आहे. असा कमी पाऊस असलेला हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो तर ग्रासलँड.
याला आपण म्हणतो ग्रासलँड. रेनफॉल कमी आहे, पाऊस कमी आहे, टेम्परेचर आणखी जास्त आहे. आणि टेम्परेचर आणखी जास्त, टेम्परेचर आणखी जास्त आहे. टेम्परेचर जास्त आणि पाऊस एकदम कमी असा जो बायोम बनलेला आहे त्याला आपण म्हणतो डेझर्ट. पाऊस एकदम कमी, टेम्परेचर सर्वात जास्त किंवा टेम्परेचर जास्त असा एरिया म्हणजे डेझर्ट. आणि पाऊस कमी आहे, बर्फ पडतोय तिथं, पण टेम्परेचर मात्र अगदीच कमी आहे, -30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाऊ शकतं. अगदीच कमी टेम्परेचर असलेला, मायनस टेम्परेचर असलेला हा जो रिजन आहे त्याला आपण म्हणतो आर्टिक और अल्पाइन टुंड्राज. तर असे मेजर बायोम्स इथं केलेले आहेत. सर्वात जास्त पाऊस असलेला हा भाग ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, टेम्परेचर इथं थोडंसं आहे जास्त. त्याच्यानंतर पाऊस कमी, टेम्परेचर मीडियम ऑप्टिमम आहे, टेम्परेट फॉरेस्ट आहे. आणखी पाऊस कमी, टेम्परेचर जरा जास्त, ग्रासलँड आहे. सर्वात टेम्परेचर जास्त आणि सर्वात पाऊस कमी डेझर्ट आहे. आणि पाऊस कमी आहे परंतु टेम्परेचर तर अगदीच कमी, मायनसमध्ये आहे असा जो रिजन आहे तो टुंड्राज, अल्पाइन रिजन जो आहे. तर अशा प्रकारचे रिजन्स किंवा बायोम्स आपल्याला पाहायला मिळतील. दीज आर डिफरंट बायोम्स. वेगवेगळे बायोम्स आपल्यामध्ये इकडं जगामध्ये असे बनलेले आहेत. आता रिजनल आणि लोकल व्हेरिएशन प्रत्येक बायोम मध्ये, ईच बायोम shows regional and local variations. प्रत्येक बायोम मध्ये रिजनल आणि लोकल व्हेरिएशन्स असतात. that leads to formation of wide variety varieties of habitat. प्रत्येक बायोम मध्ये रिजनल आणि लोकल व्हेरिएशन सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळं तिथं वाईड व्हरायटीज पण तयार झालेल्या आहेत आणि हॅबिटॅट पण तिथं तयार झालेले आहेत. त्याच्यापैकी फ्यू फेवरेबल हॅबिटॅट जे आहेत, जसं ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, डेन्स फॉरेस्ट आहे, असे पण हॅबिटॅट बनलेले आहेत. त्याचबरोबर एक्स्ट्रीम हॅबिटॅट पण बनलेलं आहे. आणि एक्झाम्पल याचे काही घ्यायचे म्हटलं तर राजस्थानचं जे वाळवंट आहे, डेझर्ट, राजस्थान डेझर्ट असेल, डीप ओशियन ट्रेंचेस, टोरेंटियल स्ट्रीम्स,
टोरेंट्रियल स्ट्रीम्स, पोल्स किंवा पोलार रिजन्स. फार कंडिशन्स इथं ॲडव्हर्स आहेत. हाय माउंटन टॉप, थर्मल स्प्रिंग, अशा कितीतरी ॲडव्हर्स कंडिशन असलेले हॅबिटॅट आपल्याला काही फेवरेबल असतील, काही एक्स्ट्रीम असे हॅबिटॅट सुद्धा बायोममध्ये तयार झालेले आहेत. आवर इंटेस्टाइन कंटेन्स, आपलं जे इंटेस्टाइन आहे त्या इंटेस्टाइन मध्ये अनेक टाईपचे, मेनी टाइप्स ऑफ मायक्रोब्स आर प्रेझेंट इन आवर इंटेस्टाइन. इंटेस्टाइन मध्ये अनेक टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या राहत असतात. तर असे वेगवेगळे बायोम्स आपण स्टडी केलेले आहेत. काही त्याच्यामध्ये हॅबिटॅट फेवरेबल हॅबिटॅट असतील, काही एक्स्ट्रीम हॅबिटॅट असतील. अशा वेगवेगळ्या हॅबिटॅट प्रत्येक बायोममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज अबाउट बायोम.